मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर आहे तलाठीचा 22 ऑगस्टचा क्वेश्चन पेपर आहे आणि शिफ्ट कोणती आहे तुमची, तर ती आहे दुसरी शिफ्ट. ओके, या ठिकाणी आपण काय बघणार, मॅथ आणि रिझनिंगचा जो पार्ट आहे तो या ठिकाणी आपण बघत आहोत. ओके, पहिला क्वेश्चन काय म्हणता, 6 पुरुष व 8 मुले एका कामाला 10 दिवसात करतात. देन 26 पुरुष व 48 मुले 2 दिवसात पूर्ण करतात. तर त्याच प्रकारचे काम करण्यासाठी 15 पुरुष व 20 मुलांना लागणारा वेळ किती असेल. ओके, तर बघा आपल्याला हा एवढा सेंटेन्स कामाचा आहे फक्त. बघा 6 पुरुष व 8 मुले एक कामाला किती दिवसात करतात, 10 दिवसात करतात. ओके, जर मी व्यक्तींची संख्या जर वाढवली, व्यक्तींची संख्या जर डबल वाढवली तर कामाचे दिवस डबल प्रमाणात काय होतील, कमी होतील. म्हणजे या 12 + 16 मुलांना किती दिवस लागतील, 5 दिवस लागतील. ओके, आणि यांची संख्या, व्यक्तींची संख्या जर मी कमी केली, किती केली, अर्धी केली, तर यांना किती दिवस लागतील, हे किती केले, 4 केले. ओके, तर यांना किती दिवस लागतील. जर व्यक्तींची संख्या जर कमी होत असेल तर कामाचे दिवस जे आहेत ते किती जास्तच होतील ना, यांना 20 दिवस लागतील. आता बघा यांना 12 पुरुष व 16 मुले यांना किती दिवस लागतात, 5 दिवस लागतात. आणि 3 पुरुष व 4 मुले यांना किती लागतात, 20 दिवस लागतात. आणि आपल्याला विचारलं काय, 15 पुरुष आणि 20 मुलांना लागणारा वेळ किती. ओके, बघा या दोघांची जर ॲडिशन केलं आपण, ओके बघा या दोघांची, तर आपल्याला किती मिळेल, 15 पुरुष आणि 20 मुले. हाच तर क्वेश्चन या ठिकाणी विचारला आहे. ओके, तर बघा या दोघांची आपण ॲडिशन केली तर बघा याला ए ठेवा आणि याला बी ठेवा. ओके, हे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं या ठिकाणी आपण काढूया. ओके, बघा यांचं एलसीएम जर काढलं तर 20 येईल. 5 4 20 इफिशियन्सी आहे ही, आणि 20 1 20. ओके, या इफिशियन्सीने म्हणजे दोघांच्या इफिशियन्सीने मी काय करतो, टोटल कामाला भागत आहो. ओके, किती येत आहे, 5. म्हणजेच 5 4 20, म्हणजेच टोटल किती दिवस लागतील, 4 दिवस. तर बघा जे चौथा ऑप्शन आहे तुमचं, हे तुमचं करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा सिलोजिझमचा क्वेश्चन आहे. काय म्हणताय, सर्व डोळे विधान काय म्हणतात, सर्व डोळे ओठ आहेत. ओके, सर्व जे डोळे आहेत ते काय आहेत, ओठ आहेत. नंतर काय म्हणतात, सर्व ओठ दात आहेत. सर्व जे ओठ आहेत ते काय आहेत, दात आहेत. ओके, देन सर्व दात काय आहेत, हात आहेत. सर्व जे दात आहेत ते काय आहेत, हात आहेत. ओके, आता निष्कर्ष वाचा, काही हात ओठ आहेत. ओके, हा जो पार्ट आहे काही हाताचा पूर्ण पार्ट, ओके काही हाताचा जो पूर्ण पार्ट आहे तो काय आहे म्हणताय, ओठ आहेत. ओके, ओठ आहेत. काही हात ओठ आहेत, म्हणजे हा जो पहिला निष्कर्ष आहे तो बरोबर आहे. ओके, देन बघा निष्कर्ष 2, काही दात डोळे आहेत. काही जे दात आहेत, हा जो दाताचा पार्ट आहे यामधले काही दात काय आहेत, डोळे आहेत. ओके, डोळे आहेत, म्हणजे हा पण निष्कर्ष काय या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून तुमचं तिसरं ऑप्शन जे आहे, निष्कर्ष 1 आणि 2 हे दोन्ही तर्कसंगत आहेत, हा तुमचा करेक्ट असेल. ओके, काय म्हणता, 118 ही रक्कम 50 मुलामुलींमध्ये अशा प्रकारे विभागली की प्रत्येक मुलाला 2.60 आणि मुलीला 1.80 रुपये मिळते. ओके, तर मुलींची संख्या या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे. ओके, जर मी या 50 मुलींची जे रक्कम आहे 118 ही जर त्यांच्यामध्ये डिवाईड केले तर एकाला किती येतील, 118 भागिले 50 केलं तर एकाची ॲव्हरेज प्राईस किती मिळेल मला, बघा 50 2 100. ओके, राहिले 180 म्हणजेच 50 3 150 आणि 50 6 200. ओके, म्हणजे मला ही जी मिळाली आहे ही ॲव्हरेज प्राईस मिळाली आहे. ओके, आता बघा मुले आणि मुली. ओके, बघा मुलांची ॲव्हरेज प्राईस किती आहे, 2.60 आणि मुलींची 1.80. ओके, 1.80. ओके,
तर बघा मिक्सचर आणि एलिगेशन पद्धतीने मी हा जो उदाहरण आहे सॉल्व करत आहे. ओके, ही जी ॲव्हरेज प्राईज आहे, ॲव्हरेज प्राईज 2.36. ओके, आता बघा जर मी 2.60 मधून आणि 2.36 2.36 जर मायनस केलं तर मला किती मिळेल? 0.24 मिळेल ना, 0.24. ओके, देन या 2.36मधून मी 1.80 जर मायनस केलं तर मला किती मिळेल? 56 मिळेल, 56 मिळेल. ओके, 56 मिळेल, 0.56. ओके, तर बघा हा जो मिळालेला आहे तुम्हाला, हा या ठिकाणी त्या दोघांचाही मुलांचा आणि मुलींचा रेशो या ठिकाणी तुम्हाला मिळालेला आहे. ओके, तर बघा 8-3 24 आणि 8-7 56 हा तुमचा फायनल रेशो या ठिकाणी मिळालेला आहे. ओके, आता बघा टोटल किती रक्कम आहे? 118 आणि टोटल मुलामुलींची संख्या किती आहे? 50 आहे. तर यांच्यामधूनच आपल्याला मुली किती आहेत ते काढायचे आहे ना, आणि आपल्याला या दोघांचाही रेशो मिळालेला आहे. तर बघा 50. ओके, या दोघांची आपण बेरीज करणार, किती आलं? 10. आणि आपल्याला कोण पाहिजे आहे? मुली पाहिजे. मुलींचा रेशो किती आहे? 3 आहे ना. ओके, तर बघा 10 5 50 आणि 5 3 15. ओके, 15 ह्या काय राहतील? तुमच्या मुली राहतील. ओके, दुसरा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतात, दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल? ओके, बघा या ठिकाणी काय म्हणतात, आपल्याला ही मालिका पूर्ण करायची आहे आणि क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल हा विचारला आहे. ओके, बघा P I U आणि N. ओके, बघा जर बघितलं ओव्हरऑल तर तुम्हाला या ठिकाणी कितीचा फरक दिसेल? -7चा फरक दिसेल. इथे जर -7 घेतलं तर काय येईल? या ठिकाणी B येईल, आणि B आल्यानंतर इथं बघा इथं पण -7 येतं आणि इथं पण -7. ओके, त्यानंतर काय आहे? त्यानंतर आहे T B ब्लँक R आणि Z. या ठिकाणी बघा या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? +8चा फरक आहे. ओके, इथे जर +8 घेतलं तर या ठिकाणी काय येईल? या ठिकाणी येतं J. ओके, J आला या ठिकाणी. नंतर पण इथं 8चा फरक आहे, +8, आणि या ठिकाणी पण +8. ओके, आता आपल्याला B आणि J कुठं भेटत आहे? B आणि J या 2 ऑप्शनमध्ये भेटत आहे. ओके, हे 2 ऑप्शन तुमचे कॅन्सल होतील. ओके, आता बघा आता या ठिकाणी आपल्याला नंबरचा विचार करायचा आहे. नंबरचा विचार जर केला, या ठिकाणी 17 आहे. ओके, बघा काय आहे? 17, 14 ब्लँक 12 आणि 13. ओके, या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी काय आहे? प्रिंट मिस्टेक आहे. या ठिकाणी 12 नसून काय आहे? 11 आहे. ओके, 11 आहे. तुम्ही जर दुसरा लॉजिक लावल्यात 13 ठेवून तर तुमचा हा क्वेश्चन सॉल्व्ह होणारच नाही. ओके, तर बघा या ठिकाणी काय होतं आहे? -3 नंतर -1 -3. ओके, आणि -1 हा तुमचा या ठिकाणी लॉजिक लागत आहे. जर या ठिकाणी जर -1 घेतलं तर काय येईल? या ठिकाणी 15 येईल ना. ओके, म्हणून तुमचं कोणतं आन्सर बरोबर राहील? चौथा ऑप्शन तुमचं बरोबर राहील. ओके, या ठिकाणी बघा हा प्रिंट मिस्टेक आलेली आहे. या ठिकाणी 213च्या ठिकाणी 211 पाहिजे, आणि जर तुम्ही 213 जर ठेवून काढले तर हा क्वेश्चन निघणारच नाही. आणि बघा जर दुसरा ऑप्शन जर बघितला आपण B चे 217, तर या ठिकाणी या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी मधात 17 येऊ शकतं का? कारण इकडे 17 आहे, इथं 14 आहे, इथे 12 आहे, इथं 13 आहे, म्हणजे कमी होत गेलेली आहे. म्हणून या ठिकाणी 17 येणार नाही आणि हा दुसरा ऑप्शन पण येणार नाही. कन्फर्म या ठिकाणी काय असेल? प्रिंट मिस्टेक असेल. ओके, क्वेश्चन बघा या ठिकाणी पण क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल हा विचारला आहे. बघा FCYVR आणि O मग क्वेश्चन मार्क. ओके, बघा F आणि Cचा
यामध्ये फरक जर बघितलं तर यामध्ये कितीचा फरक आहे, -3चा फरक आहे. सी आणि वायमध्ये या ठिकाणी पण कितीचा फरक आहे, -4चा फरक आहे. ओके, -4. देन -3चा फरक आहे आणि व्ही आणि आरमध्ये -4चा फरक आहे. इथं कितीचा फरक आहे, 3चा फरक. ओके, तर आपल्याला -4 ओ नंतर जर -4 केलं तर काय येईल, के येईल ना, के येईल. ओके, -4 केलं ओ नंतर तर काय येईल, के येईल. म्हणून तुमचं चौथा ऑप्शन जे राहील ते करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा. या ठिकाणी पण प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, एफ नंतर एकचा फरक जी येतं, जी नंतर एकचा फरक एच येतं आणि हा एकचा फरक आहे या ठिकाणी. ओके, देन काय येईल या ठिकाणी, जे येईल. नंतर बघा, एच आहे या ठिकाणी, एच नंतर आय आलेला आहे, जे आलेला आहे, के आला आहे आणि के नंतर काय येईल, एल येईल ना, एल येईल. ओके, जे आणि एलवाला ऑप्शन बघा, जे आणि एलवाला एकच आहे. आणि जर आपण नंबर बघितलं 14, 16 बघा, 14, 16, 19, 23. ओके, यामध्ये बघा कितीचा फरक आहे, +2चा फरक आहे. या ठिकाणी +3चा फरक आहे, या ठिकाणी +4चा फरक आहे आणि इकडे किती यायला पाहिजे, +5चा फरक यायला पाहिजे ना. +5चा फरक म्हणजेच किती होईल, 23 आणि 5 28. 28 तुमचा आन्सर असायला पाहिजे. ओके, म्हणजे जे एल 28 ऑप्शन तुमचा दुसरा करेक्ट असेल. नेक्स्ट बघा या ठिकाणी काय म्हणतं, एका विशिष्ट तर्कानुसार JL13 आणि NP26 कशाशी संबंधित आहे, म्हणजे याच्याशी JL13 हे NP26शी संबंधित आहे. त्याचप्रकारे RT17 VX34शी संबंधित आहे. तर काय म्हणत आहे, VX19 कशाशी संबंधित असेल. ओके, तर बघा या ठिकाणी जे नंतर एन आहे, तर हा एनशी संबंधित आहे ना, तर हा किती नंबरवर आहे, चौथ्या. ओके, +4चा फरक आहे या ठिकाणी. नंतर जर बघितलं आपण एल आणि पी यामध्ये पण कितीचा फरक आहे, +4चा फरक आहे. ओके, तसंच आपण बघू व्हीमध्ये कितीचा फरक आहे, व्हीमध्ये आहे +4चा फरक आहे ना, तर +4चा फरक जर घेतलं तर आपल्याला काय मिळेल या ठिकाणी, झेड मिळेल. ओके, आणि एक्स नंतर 4चा फरक जर घेतलं तर आपल्याला काय मिळेल, बी मिळेल ना. XY झेडपर्यंत खतम होईल, पण आपल्याला समोर कंटिन्यू करायचं आहे डबल. ओके, एक्स नंतर आपल्याला +4 केलं तर काय मिळेल, बी मिळेल. ओके, त्यानंतर बघा आपल्याला झेड आणि बी मिळालेलं आहे. ओके, आणि बघा 13चं काय या ठिकाणी 26 झालेलं आहे. ओके, आणि इथं 17चं 34 म्हणजे डबल वाढत आहे. ओके, तर या 19चे किती होईल, 38. ओके, 38 म्हणजेच आपल्याला झेड बी 38 दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे. दुसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे, काय असेल. ओके, तर बघा झाडांपासून आपल्याला काय मिळतात, फळे मिळतात. महासागरापासून आपल्याला मीठ मिळतो आणि खाणींपासून काय मिळतं, कोळसा मिळतं. ओके, पण समुद्रापासून किंवा समुद्रामधून आपल्याला जहाज मिळतं का, नाही मिळत. त्यामुळे जे दुसरा ऑप्शन या ठिकाणी चुकीचं राहील आणि ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल. ओके, नेक्स्ट बघा चक्रवाढ हा उदाहरण आहे. अर्धवार्षिक गणनेनुसार चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 8% दराने 9,375ची गुंतवणूक केल्यास एका वर्षानंतर ती रक्कम किती असेल म्हणताय. ओके, अर्धवार्षिक आहे त्यामुळे आपल्याला जो दर आहे, दर काय करावा लागेल, अर्धा करावा लागेल. ओके, अर्धा करावा लागेल म्हणजेच हा दर किती होईल, 4% होईल. ओके, आता बघा 9,375वर जर 4% तुम्ही काढले तर तो किती येईल, तो येईल 375. ओके, 4%. आणि हा झाला पहिल्या वर्षाचा. दुसऱ्या वर्षाचा पण किती राहील, 375च राहील. ओके, पण दुसऱ्या वर्षी काय होईल, व्याजावर
दुसरा वर्ष म्हणजेच पहिला अर्धवार्षिक 6 महिने आणि दुसरे अर्धवार्षिक 6 महिने. ओके, हे जे दुसरे अर्धवार्षिक 6 महिने. ओके, मी वर्षच पकडलो होतो. हा झाला तुमचा पहिला 6 महिन्याचा व्याज आणि हा झाला दुसऱ्या 6 महिन्याचा. पण दुसऱ्या 6 महिन्याचा व्याज काय होईल, पहिल्या 6 महिन्याचा जो व्याज आहे त्याच्यावर व्याज लागेल ना, कारण हा चक्रवाढ व्याज आहे. ओके, तर 4% जर म्हटलं तर काय होईल, 312 आणि 2 15. ओके, म्हणजेच 15 काय होईल, दुसऱ्या वर्षी व्याजावर व्याज चढेल. ओके, तर बघा या ठिकाणी काय होईल, हा जो टोटल अमाऊंट आहे, ही टोटल अमाऊंट काय आहे तुमची, ही आहे पूर्ण व्याज दोन्ही अर्धवार्षिकचा. ओके, म्हणजे पूर्ण एका वर्षाचा. तर बघा 9,375 मध्ये तुम्हाला काय मिळवायची आहे, ही टोटल रक्कम मिळवायची आहे ना. ओके, तर ही टोटल रक्कम किती आहे, ही आहे 765. ओके, या ठिकाणी 765 मिळवा. 765 0 0, त्यानंतर किती होईल, 1 4 1 0 1. ओके, ही झाली 10,140 तुमची जे राहील टोटल रक्कम राहील, जी 1 वर्षानंतर काय परत करावं लागेल. ओके, दुसरा ऑप्शन तुमचं या ठिकाणी बरोबर असेल. नेक्स्ट बघा काय म्हणताय, असे किती व्यंजन आहेत. ओके, असे किती व्यंजन आहेत ज्याच्या ताबडतोब आधी एक स्वर आणि ताबडतोब नंतर पण एक स्वर आहे म्हणतात. ओके, बघा आपल्याला काय शोधायचं आहे, व्यंजन शोधायचं आहे, त्याच्या आधी पण काय येईल, स्वर येईल आणि नंतर पण स्वर येईल. ओके, तर बघा व्यंजन बघा या ठिकाणी यम तर आपण सुटलं. ओके, त्यानंतर ई आणि एल. ओके, तर बघा या ठिकाणी जो एल आहे याच्या आधीही आणि नंतर पण काय आहे, स्वर आहेत. ओके, हा एक झाला. त्यानंतर बी जर पकडलं तर बी पण हा आपल्याला येईल या ठिकाणी आय आणि ओ आहे. ओके, हे 2 झाले. ओके, त्यानंतर बघा आधी आणि नंतर कोणतं दिसते का तुम्हाला या ठिकाणी, बघा 2 झाले. त्यानंतर हा बघा या ठिकाणी ए आणि ई जीच्या नंतर आणि आधी पण आहेत. ओके, त्यानंतर कोणताही दिसत नाही, त्यामुळे जे आहेत 3 जे आहेत. ओके, 3 जे व्यंजन आहेत ज्यांच्या आधी पण स्वर आहे आणि नंतर पण स्वर आहे. ओके, तर पहिला ऑप्शन तुमच्या. तर नेक्स्ट बघा काय म्हणताय, 2 तुट्या अनुक्रमे 20 मिनिटात आणि 24 मिनिटात एक टाकी भरू शकतात आणि एक निचरा करणारी तुटी म्हणजेच खाली करणारी ही प्रति मिनिट 3 गॅलन रिकामे करू शकते. तर दोन्ही तुट्या एकत्रितपणे उघडल्यास 15 मिनिटात टाकी भरेल. तर टाकीची क्षमता विचारली आहे, म्हणजे टाकीत किती गॅलन पाणी आहे असं या ठिकाणी विचारलं आहे. ओके, तर बघा ए हा 20 मिनिटात, देन बी पकडू आपण 24 मिनिटात. ओके, यांचं जर LCM काढलं किती येईल, 120 येईल. 24 5 120 होईल. यांची 5 ही काय मिळाली तुम्हाला, इफिशियन्सी मिळाली. आणि या ठिकाणी 20 6 120. ओके, हे आपल्याला टोटल लिटर पाणी म्हणू किंवा आपण गॅलन पाणी म्हणू या ठिकाणी. ओके, तर बघा म्हणजे या ठिकाणी बघा हा काय एका मिनिटात किती गॅलन, 6 गॅलन पाणी भरत आहे आणि 20 मिनिटात तो किती टोटल 120 गॅलन पाणी भरतो. आणि हा एका मिनिटात 5 गॅलन पाणी भरत आहे आणि 24 मिनिटात किती 120 गॅलन पाणी भरत आहे. ओके, तर आता या ठिकाणी काय विचारलं आहे, जो निचरा करणारी तुटी आहे ही 3 गॅलन रिकामे करू शकते म्हणते. तर 120 गॅलन रिकामे करण्यासाठी किती वेळ लागेल हा तुम्हाला या ठिकाणी बघायचा आहे. ते बघा या ठिकाणी मी किती करतो आहे, 3ने भाग देतो आहे. म्हणजे आपल्याला 3ने भाग दिल्यानंतर काय मिळेल, जी खाली करणारी जी तोटी आहे तिचे मिनिट मिळतील. ओके, तर आपण 3ने 120ला जर भागले तर ती किती मिनिटात होईल, म्हणजे जवळपास 40. ओके,
120 भागीला 3 जर केलं तर 40, म्हणजेच जे सी आहे खाली करणारी तिला 40 मिनटं लागतील. ओके. आता बघा याचं जर एलसीएम काढलं, हे एका मिनटात 3 गॅलन जर भरत असेल तर 40 मिनटात किती भरेल ती? 120च भरेल ना. ओके. म्हणून हा जो तुमचा आन्सर राहील कोणता? 120 हा तुमचा या ठिकाणी करेक्ट असेल. ओके. आणि जर तुम्ही बघितले हे जे किती मिनिट लागतात, ओके, तर बघा टोटल जर तिन्ही तोट्या मिळून बघा हे झाले 11 आणि हे -3, म्हणजेच 120 गॅलन जे आहे ते काय होईल? ह्या दोघांचे ॲडिशन होईल ना, 6 आणि 5 11, कारण हे भरत आहेत. आणि हा जो 3 आहे 3 इफिशियन्सीवाला सी हा टोटी ही खाली करत आहे, म्हणजेच 11मधून काय 3 मायनस केले तर 8 येईल आणि 8 15 120, म्हणजेच तुमचा हा क्वेश्चन जो आहे 20 गॅलन तुमचा आन्सर बरोबर असेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणता, एक ठराविक रक्कम सरळ व्याजाने 2 वर्षात 1250 होते. ओके. 2 वर्षात काय म्हणताय 1250 होत आहे. देन 5 वर्षात 2000 होते. 5 वर्षात किती होत आहे? 2000 होत आहे. म्हणजेच जे या 3 वर्षात 2 नंतर 5, म्हणजे ज्या 3 वर्षात किती रक्कम वाढली आहे? तर बघा 3 वर्षात 750 रक्कम वाढली आहे. ओके. म्हणजेच 2000मधून तुम्ही 1250 जर मायनस केलं तर तुम्हाला काय मिळेल? 3 वर्षात 750 एवढी रक्कम वाढलेली दिसेल. ओके. तर एका वर्षात किती वाढेल? एका वर्षात किती? 250 वाढेल. ओके. आता ही जी रक्कम आहे 1250 ही 2 वर्षानंतरची एकूण रक्कम आहे, ज्याच्यात मुद्दल पण आहे. ओके. ही जे 1250 आहे त्याच्यात मुद्दल प्लस काय आहे? व्याज आहे. ओके. व्याज, आणि व्याज किती वर्षाचा आहे? 2 वर्षाचा. एका वर्षाचा व्याज किती आहे? 250 आहे ना. तर 2 वर्षाचा व्याज किती होईल? 2 वर्षाचा 500 होईल. तर 500 या 1250मध्ये जर 500 असेल, ओके, तर मुद्दल किती होईल? मुद्दल तुमची होईल 750 होईल ना मुद्दल. ओके. आता मुद्दल मिळाली तुम्हाला आणि एका वर्षाचा व्याज पण मिळालेला आहे. मुद्दल आणि हा एका वर्षाचा व्याज. ओके. तर व्याजाचा दर या ठिकाणी विचारलेला आहे. ओके. वार्षिक व्याजदर शोधा म्हणताय. तर बघा 750वर किती आहे? एका वर्षाचा 250 आहे ना. तर बघा 0 0 काढतोय, 25 1 25 आणि 25 3 75, म्हणजेच कोणता आन्सर यायला पाहिजे? 1/3 म्हणजे 1/3 म्हणजेच किती होईल? म्हणजेच 33.33% होईल ना. ओके. म्हणजेच तुमचा जो तिसरा ऑप्शन राहील ते तुमचं करेक्ट राहील या ठिकाणी. या ठिकाणी बघा तुम्हाला मालिका पूर्ण करायची आहे. तर बघा जर मी केलं या ठिकाणी 2चं स्क्वेअर, ओके, 2चं स्क्वेअर किती होत आहे? 4 होत आहे ना. -1 किती येईल तुमचं? 3 येत आहे. देन बघा 3चं स्क्वेअर करतो आहे मी 9, मायनस किती करतो आहे? 2 करतो आहे, म्हणजेच काय मिळेल तुम्हाला? 7 मिळेल. ओके. देन बघा 4चा स्क्वेअर, ओके, 16 -3 करतो आहे. 1 2 3 असं खाली आणत आहे. ओके. किती होत आहे तुमचं? 16मधून 3 गेले या ठिकाणी किती राहील? 13. ओके. देन बघा 5चा स्क्वेअर 25 -4 किती होईल तुमचं? 21 होईल. ओके. आता सेम असंच 6चं स्क्वेअर करतो आहे मी. 6चं स्क्वेअर 36 -5 या ठिकाणी 1 2 3 4 5 असं एक एक कमी करत आहे, म्हणजेच वाढवत आहे. ओके. बघा 36 - 5 किती होईल? 31 होईल ना. 31 हा तुमचा काय राहील? आन्सर राहील. ओके. नेक्स्ट बघा काय म्हणता या ठिकाणी बघा हे पूर्ण तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ओके.
आता बघा पहिलं जर सॉल्व केलं आपण हे वालं 5 8 40 आणि 5 5 25 म्हणजेच किती येईल 8.05 ओके. देन प्लस मग बघा 7 5 35 म्हणजे 0.35 ओके. नंतर बघा 15 8 120 म्हणजे 1.20. देन बघा 18/2 ओके म्हणजेच काय येईल 0.9 येईल ना. 9 2 म्हणजे 2 9 18 ओके 9 आलं या ठिकाणी. आता बघा वरचं जर बेरीज केले आपण तर 8 पॉईंट किती येईल 40 येईल ना. आणि खालची जर बेरीज केली तर ते किती येईल ही येईल 2.10 ओके. आता बघा किती येईल 21 4 84 होईल ना. 4 आन्सर येईल या ठिकाणी. म्हणजेच तुमचं जे दुसरं ऑप्शन राहील ते करेक्ट राहील ओके. नेक्स्ट बघा गटात न बसणारा तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे 4 पैकी. बघा एक्स एफ आणि ओ ओके. यामध्ये जर फरक जर बघितलं तर या ठिकाणी +8चा फरक आहे आणि या ठिकाणी +9चा फरक आहे ओके. हा जो फरक आहे हा फरक तुम्हाला या तिन्हीमध्ये दिसेल. पण या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर ते PXF म्हणजेच या ठिकाणी 8चा फरक आहे आणि या ठिकाणी पण काय 8चाच फरक आहे. या ठिकाणी आपल्याला 9चा फरक पाहिजे होता ओके. म्हणून तुमची जी चौथी चुकीची आहे आणि तुम्हाला हा ऑप्शन तुम्हाला गटात न बसणारा म्हणून सिलेक्ट करायचा आहे ओके. नेक्स्ट बघा विधान आणि निष्कर्ष आहे या ठिकाणी. बघा काय म्हणताय सर्व उंदीर काय म्हणताय आकाश आहे ओके. सर्व जे उंदीर आहेत सर्व उंदीर काय आहेत आकाश आहेत ओके आकाश. देन काय म्हणताय सर्व आकाश पृथ्वी आहे. सर्व जे आकाश आहेत ते काय आहे पृथ्वी आहे ओके. अजून पुन्हा एकही पृथ्वी पाईप नाही ओके. एकही पृथ्वी काय नाही पाईप नाही. हा झाला पाईप म्हणजे याच्यात कोणताही रिलेशन नाही ओके. आता निष्कर्ष बघा काय म्हणतात सर्व उंदीर पृथ्वी आहे ओके. बघा सर्व जे उंदीर आहेत पृथ्वी आहेत. बघा सर्व उंदीर आकाश असू शकतात ओके. तर ते पृथ्वी पण असतील ओके. म्हणजे पहिला निष्कर्ष आहे तुमचा तो बरोबर राहील ओके. देन बघा एकही पाईप आकाश नाही ओके. एकही जो पाईप हा आकाश नाही म्हणते. जर पृथ्वीच नसेल तो पाईप तर आकाश असेल का नाही. म्हणून हा काय होईल या ठिकाणी हा पण या ठिकाणी बरोबर राहील. पण ऑप्शनमध्ये जो आन्सर दिलेला आहे हा 1 किंवा 2 हे दोन्ही तर्कसंगत आहेत असं दिलेलं आहे. हा जो आहे हा आन्सर चेंज होऊन काय यायला पाहिजे होता एकतर हा दोन्ही बरोबर आहेत यायला पाहिजे होता नाहीतर हा कॅन्सल व्हायला पाहिजे ओके. हा क्वेश्चनच कॅन्सल व्हायला पाहिजे कारण या ठिकाणी जे दोन्ही बरोबर आहेत हा ऑप्शन दिलेला नाही आहे ओके. नेक्स्ट बघा काय म्हणतात एका दुकानदाराने एक पुस्तक 14% तोट्याने विकले. जर विक्री किंमत 100ने वाढवली असती तर काय म्हणताय 6% नफा झाला असता ओके. तर पुस्तकाची मूळ किंमत या ठिकाणी विचारलेली आहे ओके. बघा 14% तोट्याने ओके 14% तोट्याने विकले. पण त्याने जर 6% नफा घेऊन जर विकला असता 6% नफा घेऊन तर 100 रुपये त्याला विक्री किंमत जास्त मिळाली असती ओके. तर बघा या ठिकाणी 14 आणि 6 याच्यातला फरक किती आहे. याच्यातला फरक तुम्हाला ॲड करावं लागेल. म्हणजेच कितीचा फरक आहे 20चा फरक आहे ओके. 20%. आता हे 20% म्हणजेच किती आहे 100 रुपये आहे ना ओके. 100 रुपये 20% म्हणजेच 100 रुपये आहे ओके. तर 100% म्हणजे पुस्तकाची मूळ किंमत किती ओके. बघा यांचा तिरपा गुणाकार पण काढू शकता. पण जर असंच काढलं तुम्ही तर 20% म्हणजे 100 आहे. तर 100 म्हणजे किती जर हे 5 पट वाढत असेल तर हे पण 5 पट वाढेल ना ओके. किती होईल 500 होईल ओके.
हा जो इक्वेशन आहे तुम्ही तिरपा गुणाकार काढून पण काढू शकता. ओके, 500 रुपये या ठिकाणी पुस्तकाची मूळ किंमत येईल. दुसरा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, एका दुकानदाराने छापील किंमत 28,000 असलेल्या एका वस्तूवर सलग 10% आणि 5% सवलत दिली तर वस्तूची विक्री किंमत शोधा म्हणताय. ओके, तर बघा टोटल किती आहे, 28,000 आहे. या ठिकाणी पहिले काय देत आहे, तो 10% सूट देत आहे. 10% म्हणजेच किती होईल, एक डिजिट सोडून तुम्हाला पॉईंट दिल्यानंतर तुम्हाला 10% मिळेल. ओके, 2,800 ही 10% सूट मिळाली. तर आता बघा टोटल किती होईल, मायनस करा तुम्ही या ठिकाणी. 0 0 या ठिकाणी 2 1 गेला या ठिकाणी, म्हणजेच या ठिकाणी 5 2. ओके, म्हणजे 25,200 तुम्हाला 10% सूट दिल्यानंतर उरले. ओके, आता काय म्हणताय, हा 15% सूट या ठिकाणी देत आहे. ओके, आता ही जी रक्कम आहे 25,200 याच्यावर 15% काढायची आहे तुम्हाला. जर ही बघा इथपर्यंत जर काढली तर आपल्याला 2,520 ही काय आहे, 10% आहे. आणि याची जर अर्धी केली आपण, अर्धी म्हणजेच किती येईल, 1,260 येईल ना. म्हणजे आपलं किती, हा 10% आणि हा 5%, 15% मिळेल ना तुम्हाला. 15% जर ॲड केलं तर किती येईल, 0,873. ओके, 3,780 रुपये तुम्हाला या ठिकाणी मायनस करावं लागेल. ओके, 3,780 रुपये या ठिकाणी तुम्हाला मायनस करावं लागेल. ओके, तर तुम्हाला काय मिळेल, विक्री किंमत मिळेल. ओके, बघा 0 नंतर 2. ओके, नंतर काय राहील 10, म्हणजेच या ठिकाणी किती येईल, 4 येईल. ओके, देन किती येईल, इथं एक वापस केला आपण, म्हणजे या ठिकाणी किती येईल, 1 येईल आणि या ठिकाणी 2 येईल. ओके, म्हणजेच टोटल रक्कम 21,420 या किमतीला काय होईल, त्याची विक्री किंमत राहील. ओके, बघा 21,420 पहिला ऑप्शन तुमचं बरोबर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एक बस एका अंतराचा 2/5 ओके 2/5 किती 50 km/h वेगाने आणि उर्वरित 60 km/h वेगाने कापते, तर संपूर्ण बससाठी सरासरी वेग काढायचा आहे तुम्हाला. ओके, 2/5 50च्या स्पीडनं, तर 3/5 कितीच्या स्पीडनं, 60च्या स्पीडनं. ओके, बघा मी टोटल जो अंतर आहे मी ॲज्युम करतो आहे, किती करतो आहे, 300 हा टोटल अंतर ॲज्युम करत आहे. तर 300 पैकी जर 2/5 काढलं तर किती होईल, 120 जी टोटल अंतर आहे ते कोणत्या स्पीडनं जात आहे, हा 50च्या स्पीडनं. ओके, तर याला टोटल किती लागतील, याला टोटल लागेल 50 2 100 आणि हे 200 म्हणजे 50 4. ओके, एवढे जे तास लागतील याला 120 किलोमीटर पार करण्यासाठी. नेक्स्ट बघा 3/5 याच्या या 300च्या 3/5 किती होईल, 180 होईल ना. 180 60 किलोमीटरने याला किती तास लागतील, याला 6 3 18 म्हणजेच 3 तास लागतील. ओके, हे 3 तास झाले आणि हे किती झाले, 2.4 तास. म्हणजे टोटल किती झाले, टोटल झाले तुमचे 5.4 तास. ओके, टोटल. आणि टोटल डिस्टन्स किती आहे तुमच्याकडे, 300 आहे ना. ओके, तर 300ला या तासाने जर भागले, म्हणजेच टोटल अंतरला काय कशाने भागले आपण, टाईमने, म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम काय मिळेल तुम्हाला, स्पीड मिळेल ना. आणि स्पीडच तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे. तर याला भागलं तुम्ही तर किती मिळेल तुम्हाला, 55 5/9. म्हणजे जो पहिलं आन्सर राहील तुमचा 55 5/9 km/h
ह्याची ही सरासरी स्पीड राहील. ओके, म्हणून पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल.